मुंबईची शान, महाराष्ट्राची जान आणि लहानपणापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना तोंडाला पाणी आणणारा एकमेव पदार्थ म्हणजे वडापाव. सकाळी ऑफिसला जाताना, दुपारी भूक लागल्यावर किंवा संध्याकाळी मित्रांसोबत गप्पा मारताना सहजच 1-2 वडापाव मिटका मारत खाल्ले जातात. आपणास भूक लागल्यावर किंवा पार्टी म्हटलं की आपल्या सर्वांनाच वडापाव आठवतो. गरमागरम वडा, मऊसर पाव आणि त्यावर तिखट गोड चटणी ऐकून तोंडाला पाणी सुटलं ना. मात्र या पावाच्या शरीरात आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतात. पाव हा मुख्यत्वे मैद्यापासून बनवला जातो. मैदा तयार करताना गव्हातील कोंडा, खनिज, जीवनसत्त्वे आणि फायबर काढून टाकले जाते. त्यामुळे मैदा पचायला जड असतो आणि त्याचे शरीराला फारसे पोषण मिळत नाही. मैद्याच्या अतिसेवनामुळे पावामध्ये जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट आणि साखर असते. त्यामुळे कॅलरीज वाढतात आणि वजन झपाट्याने वाढण्यास सुरुवात होते. पावामध्ये फायबर नसल्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, अपचन, ॲसिडिटी सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. काही वेळेस पाव पचायला 2 ते 3 दिवस लागतात. पावामध्ये रिफाइंड साखर रक्तातील साखरेचे पातळी अचानक वाढवते. त्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. त्यामुळे मधुमेह असलेल्यांनी पाव खाणे शक्यतो टाळावे. मैद्याच्या पावात शरीरासाठी आवश्यक असलेले फायबर, व्हिटॅमिन आणि मिनरल्स यांचे प्रमाण खूपच कमी असते. त्यामुळे शरीराला पुरेसे पोषण मिळत नाही. पाव खाल्ल्यानंतर शरीरात सुस्ती आणि आळस येत असतो. पाव बनवताना काही एन्झाईम आणि प्रिझर्व्हेटिव्ह्ज वापरले जातात. त्यामुळे ॲलर्जीचा धोका वाढत असतो. जेव्हा वडापाव किंवा इतर तळलेले पदार्थ सोबत खाल्ले जातात तेव्हा त्याचे दुष्परिणाम आणखी वाढू शकतात. कारण वडा तळण्यासाठी अनेकदा पुन्हा पुन्हा तेच तेल वापरले जाते. त्यामुळे त्यात फॅटी ॲसिड तयार होतात. हे ट्रान्स फॅट खराब कोलेस्टेरॉल वाढवतात आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. वडापावसारखे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्यांसाठी ते अधिक हानिकारक ठरत असतात. आपण पाव खाणे पूर्णपणे सोडून देण्याची गरज नाही, पण त्याचे सेवन मर्यादित ठेवणे आणि आरोग्यदायी पर्याय निवडणे महत्त्वाचे असते.